हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आता आपण पाहणार आहोत सॉल्व एक्झाम्पल. हे आहेत फ्रस्टम ऑफ अ कोन ह्याच्यावरती आधारित क्वेश्चनचे एक्झाम्पल्स. अ बकेट इज फ्रस्टम शेप, इट्स हाईट इज 28 सेंटीमीटर, रेडी ऑफ सर्क्युलर फेसेस आर 12 सेंटीमीटर and 15 centimeter. Find the capacity of the bucket. Pi is equal to 22/7. फ्रस्टममध्ये आपल्याला किती रेडियस असतात? दोन रेडियस असतात. एक छोटा असतो, एक मोठा असतो. R1 जो आहे तो आपण मोठा असतो, बिगर रेडियस जो असतो त्याला म्हणतो, आणि R2 आपण छोटाला म्हणतो, स्मॉलर वनला म्हणतो. आता बघूया आपण. R1 इज इक्वल टू 15 सेंटीमीटर, R2 इज इक्वल टू 12 सेंटीमीटर आणि हाईट आहे 28 सेंटीमीटर. कॅपॅसिटी ऑफ द बकेट इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम. आतमध्ये किती आपलं लिक्विड राहू शकेल हे कसं माहिती पडेल? व्हॉल्यूमवरनं माहिती पडेल. 1/3 पाया h in the bracket R1 square plus R2 square plus R1 into R2. 1/3 into 22/7 into height किती आहे? 28 in the bracket. एक आपला आहे रेडियस 15चा स्क्वेअर आणि 12चा स्क्वेअर प्लस 15 into 12. आता बघूया आपण काय काय आपण कट आउट करू शकतो. काहीच कट होत नाही. मग 22 into 4 केला. कसा केला असेल हो? 7 1 जा 7, 7 4 जा 28. काहीच कट होतं आहे का? असं होत नाही आहे. मग 15चा स्क्वेअर इला 225, 12चा स्क्वेअर इला 144, 15 into 12 इज इक्वल टू 180. ओके. 22 into 4 आपण ॲज इट इजच ठेवलेले आहेत. याला आधी आपण प्लस करून घेतलं आहे. 225 प्लस 144 प्लस 180. आपला आन्सर आलेला आहे 549. 5 + 4 9 + 0 9, 2 + 4 6, 6 + 8 14, 4 1 कॅरी फॉरवर्ड, 2 + 1 3 4 5, 549. 22 4 जा 88 लिहून घेतलं आणि इथे 549 म्हणजे याला आपण 3ने डिवाईड करू शकतो. म्हणून 3 1 जा 3, 3 1 जा 3, 2 राहिले 24 झाले, 3 8 जा 24, 3 3 जा 9. आन्सर आलेलं आहे 183 × 88. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर किंवा त्याचं प्रोडक्ट जे आहे ते आहे 16,104 सेंटीमीटर क्यूब. आता आपण काय म्हणतो? आपण प्रत्येक वेळेला जेव्हा 1000 सेंटीमीटर क्यूब असतात इक्वल टू 1 लिटर, मग त्याप्रमाणे आपण त्याला कन्वर्ट केलेलं आहे. लिटरमध्ये आपण कॉस्ट लिहून घेतलेला आहे. म्हणजे झालेलं आहे 16.104 लिटर, म्हणजे 16 लिटरची ती बकेट आहे. देअरफॉर कॅपॅसिटी ऑफ द बकेट इज 16.104 लिटर. आता आपण पाहणार आहोत एक्झाम्पल नंबर 2. रेडी ऑफ द टॉप and the base of a frustum are 14 cm, 8 cm respectively. Its height is 8 cm. Find its curve surface area, total surface area and volume. आपला काय काय दिलेलं आहे? R1 दिला आहे, R2 दिला आहे आणि हाईट दिली आहे. आपला कर्व सरफेस एरिया काढायचं म्हणजे आपल्याला सुरुवातीला L काढावा लागेल. मग आपण लिहून घेतलं स्लांट हाईट ऑफ द फ्रस्टम इज इक्वल टू L इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट H2 मीन्स H स्क्वेअर प्लस R1 प्लस R2 द होल स्क्वेअर. H आपला 8 लिहून घेतलेला, 8चा स्क्वेअर 64, 14 -8 किती राहिले आपल्याकडे? 6, 6चा स्क्वेअर आहे 36, 64 + 36 इज इक्वल टू 100. देअरफॉर L इज इक्वल टू किती आलेला आहे? 10 आलेला आहे. आता लिहून घेऊया आपण. कर्व सरफेस एरिया ऑफ द फ्रस्टम इज इक्वल टू पाया इन द ब्रॅकेट R1 + R2 ब्रॅकेट क्लोज L.
आपण इथे पायाची जी व्हॅल्यू घेतलेली आहे ती आहे 3.14 इंटू 14 प्लस 8 इंटू 10. 14 प्लस 8 आपल्याला आलेला आहे 22. 22 इंटू 10 मीन्स 220. 220 इंटू 3.14. आन्सर इज 690.8 सेंटीमीटर स्क्वेअर. कर्व सरफेस एरिया ऑफ द फ्रस्टम इज 690.80 सेंटीमीटर स्क्वेअर. आता बघूया टोटल सरफेस एरिया ऑफ अ फ्रस्टम पाया L in the bracket R1 plus R2 bracket close plus पाया R1's square plus पाया R2's square. 3.14 इंटू L आपला आलेला आहे 10 लिहून घेतलेला आहे 10 प्लस R1 प्लस R2 14 प्लस 8 म्हणजे 22 आलेला आहे. आता काय करायचं आहे आपल्याला पाया इंटू R1's स्क्वेअर म्हणजे 14चा स्क्वेअर इंटू 3.14 आणि सेकंड आर स्क्वेअर म्हणजे 8चा स्क्वेअर इंटू 3.14. प्रत्येकाचे आन्सर्स काढून ते लिहिलेले आहे. 3.14 इंटू 10 इंटू 22 त्याचा आन्सर आलेला आहे 690.80. बघाच आपलं कर्व सरफेस एरिया ऑफ द फ्रस्टम बघा पाया आर एल बघू पाया एल इंटू आर. ओके मग ते लिहून घेतलं. 3.14 इंटू 14चा स्क्वेअर किती येतो 196. मल्टिप्लिकेशन को आन्सर आलेला आहे 615.44. 3.14 इंटू 64 आन्सर आलेला आहे 200.96. आता सगळ्यांना प्लस करूया. आन्सर आलेलं आहे 1507.2 सेंटीमीटर स्क्वेअर. देअरफॉर टोटल सरफेस एरिया ऑफ अ फ्रस्टम इज 1507.2 सेंटीमीटर स्क्वेअर. आता बघूया व्हॉल्यूम ऑफ द फ्रस्टम 1/3 पाया H इन द ब्रॅकेट R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 इंटू R2. आपण व्हॅल्यूज भरून घेतलेल्या आहेत. 14चा स्क्वेअर प्लस 8चा स्क्वेअर मगाशी आपल्याला तो आलेला होता का 14चा स्क्वेअर. अच्छा आपण लिहिला नव्हता 196 प्लस 64 196 प्लस 64 बघा 196 प्लस 64 250 काहीतरी येतो आहे. 6 प्लस 4 10 0 1 6 ओके हे आलेलं आहे 260 250 नाही 260 प्लस 14 8 जा 196 सॉरी 196 नाही 14 8 जा 14 1 14 14 2 28 14 3 42 14 जोग 56 14 55 70 14 84 14 सत्ती 14 84 14 सत्ती 28 12 दर्शे 112 यांचं काय केलेलं आहे 260 प्लस 112 प्लस केलेलं आहे आणि मग पुन्हा परत 1/3 इंटू 3.14 इंटू 8चं मल्टिप्लिकेशन करून आन्सर लिहिलेलं आहे. ते आपलं आलेलं आहे 3114.88 सेंटीमीटर क्यूब. व्हॉल्यूम ऑफ द फ्रस्टम इज 3114.88 सेंटीमीटर क्यूब.